बारामती शहर आणि तालुक्यातील जे तृतीयपंथी आहेत त्यांचा सत्कार आणि त्यांना आरतीचा मान देण्याचा एक पहिला उपक्रम इतिहासामध्ये बारामतीत पहिल्यांदा या ठिकाणी घडलेला आहे। या निमित्ताने बारामती शहर आणि तालुक्यातील माझ्या पाठीमागे आपण पाहत आहात जवळपास सर्व तृतीयपंथी या आरतीमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। शासनाने त्यांना विविध योजना दिलेल्या आहेत, परंतु त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व जण सहभागी असतात। आज विजयनगर गणेशोत्सव तरुण मंडळाने सुद्धा यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत आपलं योगदान दिलेलं आहे। ओके, झाली मायास विविध ठिकाणी ते आपली रोजीरोटी कमवण्यासाठी अनेक ठिकाणी भेटत असतात, दिसत असतात। त्यापैकीच आज सामाजिक योगदानामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी खूप मोठी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे। तर या सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आज या आरतीचा मान तुम्हाला पहिल्यांदा भेटला, तुम्हाला कसं वाटतं? आज या ठिकाणी विजयनगर युवा प्रतिष्ठानने बोलून जो आमचा आगळा सन्मान केला त्या सन्मानाबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला ह्या तरुण पिढीत तर एक जीवन म्हणजे जगण्याची उमेद नसण्यासारखं लोक वागतात, परंतु या मुलांनी जो आज असा स्तुत्य उपक्रम केला आणि आम्हाला हा मान सन्मान दिला, आज खूप मोठं हृदय भरून आलं आणि आज असं वाटायला लागले की आपण पण एक समाजाचं काहीतरी देणं लागतोय आज या मुलाचा उपक्रम बघून। सामाजिक उपक्रम बारामतीमध्ये राबवत असताना यातील प्रत्येकाचा सहभाग कुठं ना कुठं असतो आणि त्यामुळे प्रशासनाने सुद्धा त्याची दखल घेतलेली आहे। शासनाने सुद्धा त्यांना अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेऊन घेतलेला आहे। शासनाच्या कोणकोणत्या उपक्रमामध्ये आपण सहभाग घेतो? सगळ्यात महत्त्वाचं आज ही बारामती म्हटलं तर एक राजकारणाची राजकारणाच्या पंढरी, पण म्हणावं तसं योगदान आम्हाला राजकारणाच्या पंढरीतून नाही आहे। शासनाच्या योजना आमच्यापर्यंत पोचतात। प्रांतसाहेब असतील, नावडकर साहेब, तहसीलदार साहेब असतील, शिंदे साहेब यांच्या मार्फत आमच्यापर्यंत योजना आज पण खूप मोठे फेस्टिवल झाले, पण तिथं पण आम्हाला आजपर्यंत असं काही सन्मान सोहळा काही केला नाही कोणी, परंतु आज या छोट्या मुलांनी आज जो बोलून आमचा सन्मान सोहळा केला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहे। त्यांच्या विजयनगर युवा प्रतिष्ठानचे पण खूप आभारी आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या शासनाच्या योजना ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचतात। समाज कल्याण करून असतील म्हणा किंवा संजय गांधीच्या काय योजना असतील किंवा काय मतदानाच्या योजना असतील, आता सगळं झालं तर या योजना देऊन आम्हाला काहीच उपयोग होत नाही। आम्हाला राहण्यासाठी निवारा हवा आहे, आम्हाला बसण्यासाठी आमचं ऑफिस झालं काय झालं तर एक बसण्यासाठी एक जागा हवी आहे। सगळ्यात महत्त्वाची व्यापाऱ्यांकडून किंवा शेतकरी वर्गाकडून आम्हाला चांगली वागणूक मिळावी, एवढी दुसरी आमच्याकडून आमची अपेक्षा काहीच नाही। शासनाकडून जी मदत भेटते त्यापेक्षा समाजाने त्यांना मान देणं आणि आपला एक या मुख्य प्रवाहामध्ये समाज टिकून घेणे त्यांची मागणी येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येकाला न्याय भेटावा आणि समाजाने चांगल्या पद्धतीने स्वीकारून आपल्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेणं ही काळाची गरज आहे।